वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसी योगमुद्रा नेत्री नयने तुझवीन निद्रा कैवैटसी वा मजला सुभद्रा जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। श्रीराम समर्थ। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार साष्टांग सद्गुरु ज्ञानेश्वरा श्री पुंडलिक वरदयारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाळ कृष्ण भगवान की जय। संत गोरबा काका महाराज की जय। सब संतन की जय। श्री ब्रह्म चैतन्य गोंदवले महाराज की जय। श्री राम जय राम जय जय राम। 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 आज गरुड पुराण कथेचा अध्यायामध्ये आपण बघितलं काल परवा आणि त्याच्या अगोदर आपण पापी लोकांना मिळणाऱ्या यातना ऐकल्या। त्यानंतर यम मार्गाचे वर्णन, यम यातनांचे वर्णन, कोणत्या पापाची कोणती फळे आणि पाप कर्मे ओळखण्याची लक्षणं कोणती, पापी जीवांचा जन्म आणि दुःखी जीवन कसं आहे। आणि कालच्या अध्यायात बघितलं आपण की प्रभुवाहनाने केलेले प्रेत संस्कार, त्या प्रेतात्म्याचे संस्कार कसे झाले, राजाने केले। आपण बघितलं ना कालच्या अध्यायात राजाने त्या प्रेतात्म्याचे संस्कार केल्यावर मुलगा किती महत्त्वाचा आहे कालच्या अध्यायात बघितलं। आणि ज्या कुळामध्ये मुलगा आहे त्याच्या कुळाचा उद्धार होतो। आणि त्या प्रभुवाहनाला कोणत्याही प्रकारचा मुलगा नव्हता, संतती नव्हती, म्हणून त्याला प्रेतात्मा व्हावं लागलं। आणि ज्यावेळेस राजा तिथे आला आणि राजाला त्यांनी सांगितलं जर तू माझा अंतविधी प्रेतसंस्कार केले तर माझी परत मुक्ती होईल म्हणे। आणि मग राजाला त्यांनी मणी दिला आणि राजाने त्याचे नारायण नागबली विधी केला, विष्णू पूजा केली
आणि त्याची सुटका झालेली आहे. आणि मग आतुर दानाची विधी पण बघितला आपण की दान दिल्याचं महत्त्व काय. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. आता आजच्या अध्यायामध्ये दिलेले आहे की अंतकाळची आवश्यक कृत्ये कोणती. पक्षीराज गरुडाने प्रश्न केला की हे प्रभू, आतुर काळाच्या दानाविषयी तुम्ही सविस्तर सांगितले, आता अंतसमयी काय करावे त्याविषयी सांगा. जर एखाद्याचा आत्मा जाण्याची आता वेळ झालेली आहे तर त्यावेळेला काय करायचंय. त्यावर श्रीहरी म्हणाले, तो देहत्यागाचा विधी सांगतो, नीट ध्यान देऊन ऐक. तो विधी केल्याने मरणाऱ्याला सद्गती प्राप्त होते. जेव्हा कर्मानुसार देह साडे सोडते समयी मनुष्य अस्वस्थ होतो. काही जणांचा जीव जात नाही बघा, आणि जाता जाता त्यांचा जीव अस्वस्थ होतो. तेव्हा तुळशीजवळ गाईच्या शेणाने जमीन सारवायची आणि मंडल करायचं. त्यावर तीळ पसरून दर्भ आथरावेत आणि त्यात पांढरे कापड पसरून त्यावर शाळीग्राम ठेवायचा. याचे महत्त्व असे की पापे दोष व भय नष्ट करणारा असा शाळीग्राम आहे. त्याच्या सानिध्यात मरणारा मुक्तीला निश्चितपणे जातो. तुळशीच्या रोपाची सावली ही भवताप दूर करते. तिच्याजवळ मरणारास दुर्लभ अशी मुक्ती मिळते, जी कोणत्याही दानाने मिळत नाही. परंतु साध्या तुळशीलाही लोक पाणी घालत नाही, मग तिच्या सानिध्यात ते कधी आणून ठेवतील. ज्याच्या घरी तुळस असते ते घर तीर्थक्षेत्रासमान असते. तिथे यमाचे दूत प्रवेश करू शकत नाही. ज्याच्या दारामध्ये तुळशीचे वृंदावन आहे तिथे यमदूत प्रवेश करू शकत नाही. जो तुळशीचे पान व मंजिऱ्या धारण करून प्राण सोडतो तो पापी असला ना तरी यम त्याला पाहू देखील शकत नाही. म्हणजे मरणाच्या वेळेला त्या मृतात्म्याच्या जाण्याच्या अगोदर त्याला तुळशीचं पाणी आणि मंजिरा जर धारण करायला लावल्या, त्याला गळ्यात त्याच्या हार टाकले तर त्याचा यमसुद्धा त्याला पाहू शकत नाही. तो इतका पुण्यात्मा होतो. तीळ व दर्भ यांच्या आसनावर निजून मुखात तुळशी पान धरून जो मरतो तो निपुत्रिक असला ना तरी त्याला मी विष्णू लोकातच घेऊन येतो. 3 जातीचे तीळ, दर्भ तशीच तुळस या तिन्ही वस्तू पवित्र आहेत. अधोगतीकडे निघालेल्या मरणासन्न व्यक्तीला सुद्धा दुर्गतीपासून त्याच्यामुळे सुटका होते. एखाद्याचा मनुष्य खूप पापी आहे, पण त्याच्या मरते समयीचं मुखामध्ये जर कोणी बळजबरी तुळशी पान जरी घातले तरी त्याला मी वैकुंठाला घेऊन जातो. माझ्या घामापासून तीळ उत्पन्न झाले म्हणून ते पवित्र आहे. याचमुळे दैत्य, दानव आणि राक्षस हे तिळामुळे नाश पावतात. दर्भाची उत्पत्ती माझ्या केसापासून झालेली आहे. म्हणूनच हे गरुडा, त्याच्या स्पर्शाने मानवांना स्वर्ग प्राप्ती होते. दर्भाच्या मुळामध्ये ब्रह्मदेव आणि खोडामध्ये विष्णू आणि टोकावर शिव आहे. असे हे तीनही देव तिथे वास करता. म्हणूनच दर्भ, अग्नी, मंत्र, तुळस, ब्राह्मण आणि गाय यांचा कितीही वेळा उपयोग झाला तरी त्या कधीच निर्माल्यवत होत नसता. त्या हातात येतं बघा, तर्पण करायच्या वेळेस हातात घालता ना अंगठी त्याची वळून, ते किती वेळा जरी घातलं एकमेकांनी तरी ते म्हणजे वाया नाही जात, ते निर्मल्य नाही. ते 1 जण 10 जण वेळेस वापरू शकता. पण वरील नियमाला अपवाद एकच आहे की एका पिंडदानात एकच दर्भ वापरायचं. अंतविधीचे श्राद्धाचे भोजन करणारा ब्राह्मण, अनाधिकारी व्यक्तीच्या तोंडाचे मंत्र, घरातील गाय आणि तुळस, चितेचा अग्नी हे सर्व निर्माल्य टाकून द्यायचं. फक्त अग्नीजवळ जे अंत्यविधीला वापरतात
तो परत वापरायचा नाही. इतर पूजेमधलं चालतं. मरणोन्मुख मनुष्यास गाईच्या शेणाने जमीन सारवून आथरून त्याला खाली ठेवायचं. जर एखादा व्यक्ती गेला तर सारून त्याला गाईच्या शेणाने सारून त्याला खाली जमिनीवर ठेवायचं आहे. खाटावर ठेवायचं नाही, बाजेवर ठेवायचं नाही. कारण ब्रह्मा विष्णू रुद्र सर्व देव अग्निमंडलावर असतात, म्हणून एक मंडल बनवायचं. स्वच्छ बिन डागाची जमीन नेहमीच पवित्र असते, पण तशी ती नसेल तर सारवणं केल्याने शुद्ध होते. म्हणून मनुष्याने देह सोडल्यानंतर त्याला त्वरित जमिनीवर घेऊन आधी सारवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला जमिनीवर ठेवायचं आहे. न सारवलेल्या जमिनीपासून व आधांतरी खाटेवर राक्षस असतं. जर असं जर कुणाला वरती ठेवलं तर तिथे राक्षस असतात. भूत प्रेत पिशाच यमदूतांना प्रवेश करता येतो तिथे. याचसाठी जमीन सारून लगेच त्या मृतात्म्याला खाली आणून ठेवायचंय. ब्राह्मण भोजन व देवपूजा वगैरे करायची नाही. पण जोपर्यंत त्या देहाला अग्नी देत नाही तोपर्यंत सुतक पडत नाही. असो तर आतून मनुष्यास सावरलेल्या जागी निजवावा. मग त्याच्या मुखात सोनं रत्न शाळीग्रामाचं तीर्थ पाजायचंय. शाळीग्रामाच्या पवित्र तीर्थाचा एखादा थेंब जरी पोटात गेला तरी तो माणूस पापमुक्त होऊन नंतर मृत्यू प्रवासाला निघतो. नाहीतर लोक म्हणतात मृत्यूनंतर कोणी पाणी पितं का? पण तसं नाही आहे. त्याच्या देहामध्ये जरी पाणी गेलं तरी त्या आत्म्याचा उद्धार होतो. कारण आत्मा देह जे करतो तेच आत्मा भोगतो आणि देहावर जरी संस्कार झाले तरी आत्मा शुद्ध होतो. त्याचप्रमाणे मरणातुरास गंगाजल पिण्यास द्यायचंय, कारण त्याची महापातकं नष्ट होता. जर तुमच्या घरामध्ये तीर्थाचं जर पाणी असेल तर ते त्याच्या मुखात जरूर टाका. शरीर पवित्र करणारं जर चांद्रायण व्रत जर एखाद्या कोणी केलं असेल तर त्याच्या हस्ते तुम्ही त्याला पाणी पाजा. गरुड पक्षा कापसाच्या ढिगाला आगीच्या ठिणगीचा स्पर्श जरी झाला तरी पूर्ण ढीग जळून खाक होतो. तसं तीर्थयात्रेचं जर पाणी त्या मृत आत्म्याच्या मुखात टाकलं तर त्याची पापे कापसाच्या ढिगाऱ्यासारखी जळून खाक होता आणि मी त्याला माझ्या वैकुंठाकडे घेऊन येतो. सूर्यकिरणांनी तापलेले गंगेचे पाणी जो पितो तो सर्व योनी चुकवून विष्णुलोकी जातो. इतर सर्व तीर्थे त्यांच्या स्नान करील पण प्राण्यालाच पवित्र करू शकतात. परंतु गंगेची वैशिष्ट्य अशी आहे की तिच्या पाण्याचा स्पर्श जरी झाला तरी आणि पाण्याचा स्पर्श जरी नाही झाला आणि नुसतं त्या मृतात्म्याने मरणा अगोदर हर हर गंगे असा जरी उच्चार केला तरी तो पापमुक्त होतो. शेकडो व हजारो पातकी जीवांना जी पवित्र करते, म्हणून संसारातून तारून नेणारी पापातून मुक्त करणारी गंगा आहे, पण मोक्ष प्रदान करणारी फक्त नर्मदा आहे. कंठापर्यंत जरी प्राण आला असला तरी गंगेचे नाव जो घेतो तो मेल्यानंतर विष्णुलोकी जातो आणि पुन्हा पृथ्वीवर कधी येत नाही. तेही जमले नाही तरी वाचा बंद पडली तरी मनाने जरी श्रद्धापूर्वक गंगेचे चिंतन केले, सप्तनद्यांचे चिंतन केले तरी मनुष्य श्रेष्ठ गतीला जातो. तेव्हा गंगेचे ध्यान करून तिला नमन करावे, गंगा जल प्यावे. तसेच शक्य होईल तर मोक्षदायक भागवत ऐकावे. जर एखाद्या व्यक्तीची मरणोत्तर क्रिया आत्मा जात नसेल तर त्याच्याजवळ बसून त्याच्या घरातील लोकांनी त्याच्याजवळ भागवत वाचावे, गीता वाचावी. भागवतातील एखादा अर्धा श्लोक जरी त्याच्या अंतकाळी त्याच्या कानावर पडला तरी त्याला ब्रह्मलोकामध्ये तो जातो आणि परत जन्मास येत नाही. अंतकाळी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि वेद उपनिषदे यांचा पाठ केला किंवा शिवाची अगर विष्णूची स्तुती केली तरी मोक्ष देणारी असते. जे गंगा किनारी राहतात ते लोक जास्त नशिबी असतात, कारण त्यांचा एक दिवसातून एक तरी पाय गंगेमध्ये पडत असतो. किती जणांचा पडतो? आता आपण नशिबाने ना गंगेमध्ये
गंगेच्या कडे राहतो, पण एकदा तरी पाय पडतो असं म्हणतात. ते तुमचा पडतो कोणाचा? गंगेत एकदा तरी जाता का दिवसभर? कडेला तरी जाता का नमस्कार करायला? हा. मरणाची वेळ जवळ आल्यावर माणसाने अन्न पाणी वर्ज्य करावे आणि आतुर संन्यास घ्यावा. जर आपल्याला कळालंय की मरण जवळ आलेले तर अन्न पाणी सोडलं पाहिजे. पण मनुष्य प्राण्याचा अन्नकोश इतका वाढलेला आहे की तो मरणाच्या दाढात जाईपर्यंत खातच राहतो. अशा वेळी प्राणकंठाशी आले तरी तो संन्यास घेत नाही खाण्याचा, तो खातच राहतो. तो विष्णू लोकात कसा जाईल? आणि जो असा अन्न पाणी सोडून घेतो त्याचं शरीर शुद्ध होतं आणि मग मी त्याला विष्णू लोकात घेऊन येतो, त्याला पृथ्वीवर जन्मास येत नाही. गरुडा, अशा प्रकारे ज्या धार्मिक माणसाचे अंतकालीन कृत्य विधीनुसार होते त्याचा प्राण वरच्या द्वाराने बाहेर पडतो. जो अन्न पाणी सोडून देतो त्याचं शरीर कसं होतं? शुद्ध होतं. मग त्याचा जो प्राण आहे तो कुठून पडतो? त्याचा जो प्राण आहे तो विशिष्ट द्वारातून जातो आणि मग त्याला चांगली गती प्राप्त होते. हे गरुडा, अशा पुण्यवान जीवाचा प्राण तोंडावाटे जातो. काहींचा जे पुण्यवान आत्मे त्यांचा जीव कुठून जातो? तोंडातून जातो, कोणाचा डोळ्याकडून जातो, कोणाचा नाकातून जातो किंवा कोणाचा कानातून जातो. फक्त योग्याचा प्राण हा टाळूतून बाहेर पडतो. जो योगी आहे, संन्यासी आहे, त्यांचा प्राण फक्त टाळूतून जातो. ज्यांनी आयुष्यभर ब्रह्मचार्य व्रत पाळलेले, फक्त भगवंताची सेवा केलेली, त्यांचाच प्राण फक्त टाळूतून जातो. बाकी इतरांचा जे फक्त पुण्यात्मे त्यांचा तोंडातून जातो, डोळ्यातून, नाकातून, कानातून. एकमेकात मिसळलेला प्राण व अपान यांच्यातून वेगळा होऊन प्राण सूक्ष्म रूपात वायूसह या देहरूपी पुतळ्यातून निघून जातो. प्राणेश्वर बाहेर पडल्यावर काळाने ताब्यात घेतलेले हे शरीर जसा मुळे उपटलेला वृक्ष उसळून पडतो तसे पडते. एखाद्या शेतातला कशी मुळी उपटून टाकतात तसा प्राण निघून गेला का ते शरीर खाली पडतं. तेव्हा त्याचे निर्जीव शरीर इतर लोकांना किळसवाणी वाटतं. अस्पर्श, घाणेरडं, दुर्गंधी, नरकमुताने भरलेलं वाटतं आणि त्याला कधी 2 तासात मी बाहेर काढेल असं ते सगळेजण विचार करतात. मग त्या शरीराच्या 3 अवस्था आहेत. सडून किडे पाडतात, दुर्गंधी येते आणि मग त्याला जाळून टाकतात. मग अशा नाशिवंत शरीराचा माणसाला का गर्व होतो सांग? जर मेल्यानंतर त्याला 2च तासात बाहेर काढता, कितीही प्रिय व्यक्ती असला तरी त्याला 2 तासात बाहेर काढता, मग हे भगवंता तरीही माणसाला या शरीराचा गर्व काय? 5 तत्वांच्या मिश्रणातून बनलेल्या या शरीरामधली पृथ्वी तत्व, जलतत्व, तेज तत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व ही 5 तत्वे आपापल्या मूळ स्थानी लोप पावतात. मात्र सर्वव्यापी नित्यमुक्त जगाचा साक्षी शिवरूप असा देहातील आत्मा हा मात्र अविकारी आहे, अजन्म आहे, त्याला मरण नाही. पण तो जोपर्यंत मनुष्य शरीर असतं त्या शरीराची नटवणे करून तो रात्रंदिवस आरशासमोर उभा राहून आपल्या शरीराकडेच रात्रंदिवस बघत मकडत असतो. आणि हे शरीर इतकं नाशिवंत आहे, त्या नाशिवंत शरीराचा त्याला मोह होतो. जीव शरीरातून निघताना सोबत विषयासहित इंद्र, भावना, कर्माचे गाठोडे असे सगळं त्याच्याबरोबर घेऊन निघतो. जर त्याची एखादी शरीरातली इच्छा, वासना पूर्ण नसन झाली तर ती वासनेचं गाठोडं सुद्धा त्याच्याबरोबर असतं. मग तो पुण्य असू की वासना असू यांच्यासह तो रस्त्याने चालायला लागतो. जसा कोणी एखादा जुने घर जाळले असतात ते सोडून नव्या घरात प्रवेश करतो तसा तेव्हा लहान घंटा लावलेले विमान घेऊन, चांबरे घेऊन देवदूत येतात. ते धर्माची तत्वे जाणणारे असून बुद्धिमान असतात. ते जरी यमदूत त्यांना घ्यायला येतात पण ते धर्म जाणतात, ते बुद्धिमान असतात, ते हुशार असतात.
ते धर्मावर खूप प्रेम करतात. यमाचे दूत धर्मावर खूप प्रेम करतात. मग ते त्या कृतकृत अशा पुण्यात्माला सन्मानाने विमानात बसवतात. जे पुण्य करणारे असतात ते यमदूत त्यांना सन्मानाने त्या विमानात बसवतात. कारण यमदूत हे धर्माचे पालन करणारे असतात. तो जो कोणी पुण्यात्मा असेल त्याला ते दिव्य देह देतात आणि निर्मळ वस्त्र देतात त्याला घालायला, सुगंधित फुलांच्या माळा घालायला देतात, सोने रत्नांचे अलंकार घालून, आणि नंतर दान केलेल्या पुण्याच्या प्रभावाने नंतर देवांनी केलेली स्तुती स्वीकारित त्याला स्वर्गात नेऊन पोहोचवता. पण जे पापी असतात त्यांना ते सोट्याने मारत घेऊन जातात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री राम जय राम जय जय राम. म्हणून मनुष्याने अंतविधी झाल्यानंतर आपल्या गेलेल्या आत्म्यासाठी रडू नये. त्यामुळे रडल्याने त्या पुढे जाणाऱ्या मृत आत्म्याला त्रास होत असतो. श्री राम जय जय